आजी तुम्ही कुठून आलेला तिथं? गावाना कधी आला तिथं? काल आलो 2 वाजता. काय आता गावची परिस्थिती काय? गावची परिस्थिती काहीच नाही. नुसते आम्ही कपड्या सगळं निघलो, एक एक कपडा घेतला ना आलो, दुसरं काहीच उरलं नाही. आता या गावामध्ये रात्री आलायत, पण लोकांना काय सांगणार आहेत? आता राहायला इथं काही जण म्हणतात पाण्याची कमतरता भासायली आहे, सगळे होईल. आता एक सारं तर झालं, पण त्याही बिचाऱ्याने आम्हाला कमी नाही पडू दे. फराळीवाल्याला फराळ, केळ, आम्हाला भाकरीवाल्याला भाकरी, भरपूर त्याने साथ दिली राजेगाववाल्याला. शासनानं आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही शासन ओला दुष्काळ जाहीर करायला नाही सांगते. काय सांगणार तुम्ही शेतकऱ्याकडून? काय सांगणार, दिलं सरकारने आम्हाला तर म्हणून आमचं सरकार आमचं गेलेलं भेटलं अर्ध निम्म तरी. काय सरकार देणार आहे? जिथं गेलं लाखाचं तिथं 10,000 द्यायला लागलाय सरकार. तितक्यात काय भागन मरायला लागले तर शेतकरी. मी तर गरीब माणसं, दुसऱ्या गावानं आलेले, शेती केली लोकांची 8 एकर, त्याच्यात एक काडी सुद्धा उरली नाही दात घासायला. आम्ही गरीब माणसं, आम्ही जालन्या जिल्ह्याचे, उरली नाही काडी. आम्हाला भरपूर गावांनी बी मदत केलेली म्हणून आम्ही मुसलमानाचे माणसं इथं आलेले होते, आणि अजून बी सांभाळीत आहेत बिचारे आम्हाला. इथं बी आलो तर राजेगाव तर सगळं डॉक्टर साहेबांनी सगळ्या लोकांनी भाकरी, चहा, पाणी, फराळीचं, दवाखान्याची सोय केलेली, दवाखाना हे सगळं केलं त्यानं. त्याचाच उपकार फिटणार नाही.